खरं म्हणजे मला माझा मुद्दा अण्णांना पटवून द्यायचा होता. इट मे बी अण्णांना माहीत होतं किंवा नव्हतं, पण आय सपोज टू की मी अण्णांना प्रथम माहीत करीत आहे. मी अण्णांना बोललो असं समजा की तुम्हाला आतापर्यंत या गोष्टी माहीत नाही, पण मी सांगतोय आणि ठाम आणि तुम्हाला रेकॉर्ड सहित देतोय. पण अण्णांनी याला प्रतिसाद दिला नाही. कदाचित मला असं वाटतं की अण्णा एक वेगळ्या मूडमध्ये, भयग्रस्त अवस्थेमध्ये किंवा अण्णांना नजरकैद केलेलं असावं. कारण आम्हाला संशय या ठिकाणी आला की जेव्हा राहुल गांधींच्या नावाचा उच्चार केला आम्ही त्यावेळेला, तेव्हा त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला. मला अशी अपेक्षा होती, अण्णा तुम्ही परवाच म्हटलं होतं फडणवीस चांगलं काम करीत आहे. जर तुम्हाला हे कळतं की फडणवीस चांगलं काम करीत आहे, मग तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की राहुल गांधी चांगलं काम करीत आहे. तुम्हाला हे पण कळलं पाहिजे नरेंद्र मोदी चुकीचं काम करीत आहे, असं माझं म्हणणं होतं. तर मला असं वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की अण्णा गुमसुम क्यों. म्हणून मला त्याचा संशय येतो की अण्णा आता कदाचित भाजपच्या नजरकैदेत असावं. ज्याप्रमाणे तुमचे उपराष्ट्रपती माजी धनगर साहेब, तसेच आम्हाला अण्णांची स्थिती आढळली आणि म्हणून अण्णांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला. इव्हन मी हे सांगितलं, जर समजा तुमची शारीरिक आणि मानसिक अवस्था ठीक नसेल, तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसा, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही करतो काय करायचं ते. पण लोकशाही वाचवायची अण्णा. देश हा फक्त तुमचा नाही आहे, देश माझा बी आहे, देश यांचा बी आहे. आणि तो वाचवायचा देश मोदीचा नाही आहे, देश गांधीचा नाही आहे. तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे. मोदी देशाचे मालक नाही, राहुल गांधी मालक नाही, इलेक्शन कमिशन मालक नाही, राष्ट्रपती मुर्मू मालक नाही आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियासुद्धा मालक नाही. मालक आम्ही जनता आहोत.